स्याद्वादनय षट्द्रव्यगुणपर्यायोर प्रमाणका जड़ कर्म चेतन बंधकारु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार है। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। वीर सागर महाराजांचा जन्म 5 मे 40 साली झाला आणि त्यांची दीक्षा 14 मे 75 साली झाली आणि त्यांचा समाधी 10 मार्च 1993 साली झाली। तर महाराजींनी त्यांच्या जीवन काळामध्ये अध्यात्मासाठी आपलं जीवन समर्पित केलं। जितकं ते स्वतःमध्ये उतरवलं त्यांनी तेवढं सगळं इतरांना देण्याचा प्रयत्न केला। जो मार्ग त्यांना मिळाला होता, जी कला त्यांना मिळाली होती त्या जिनवाणीमधून, त्या सगळ्या भगवंतांच्या आचार्यांच्या उपदेशामधून, ती त्यांची भावना होती की सर्वांना ते मर्म कळावं, सर्वांना ती कला कळावी, आनंदी जीवन जगण्याला तसे त्यांचे स्वतःचा प्रयत्न म्हणजे स्वतःचा तसा पुरुषार्थ होता आणि तसं इतरांना सुद्धा ते पूर्णपरीने अनुकूलता देण्याचा प्रयत्न करत होते प्रयोग रूपाने। त्यामुळे तिथं एकदा सांगतात अनेक जण उदाहरण की महाराजांकडे कोणी आलं तर प्रत्यक्ष दाखवून देण्यासाठी म्हणून महाराज सांगतात की ज्ञान तुमच्या जवळ आहे, त्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो आपण त्याच्या अनुसार आपल्याला ज्ञेय मिळतो। आपण बाहेरचे ज्ञेय जाणायला जातो त्यामुळे बाहेरच अडकतो। जेव्हा स्वतःचा आत्मविषय करणार तर तो सुद्धा अनुभूतीत येऊ शकतो। मग याच्यासाठी महाराजजी काय दाखवायचे, पात्रामध्ये पाणी घ्यायचे आणि सांगायचे वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवत होते। काय विचारायचे मग तुम्हाला काय दिसतंय, कोणी म्हणेल त्याच्यातलं प्रतिबिंब दिसतंय तर ती दृष्टी वेगळी, कोणी म्हणेल पाणी दिसतंय, कोणी म्हणेल वाटी दिसतेय, मग प्रयोजन काय आहे। तसंच आहे ज्ञानामध्ये पण, ज्ञानामध्ये सगळं प्रतिबिंबित होतंय पण तुम्हाला कोणाला बघायचं आहे, त्या प्रतिबिंबाला बघायचं आहे, ज्ञानाला पर्यायाला बघायचं आहे का ज्ञानवानाला बघायचं आहे। मग जो विषय धरणार त्या विषयाचं आपल्याला ज्ञान होणार आहे, त्यानुसार त्याच्यातून आनंद येणार आहे। जर आपला ज्ञानवान आत्मा दिसला तर बाह्य वस्तूंकडे उपयोग अडकणार नाही, त्याच्यामधून त्याच्यात एकत्व ममत्व होणार नाही, म्हणून त्या ज्ञानवानाला दाखवण्याचा प्रयत्न होता महाराजींचा। मग त्याच्यासाठी महाराजींनी अनेक ग्रंथरचना सुद्धा केल्या। जे काही त्यांना आचार्यांच्या टीकांमधून त्या गाथांमधून जो भाव स्वतःला ग्रहण होत होता तो खूप सोप्या पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। अनेक ग्रंथांमधून त्यांनी त्याचं विश्लेषण केलं, चार्टच्या माध्यमातून, आगम भाषा, अध्यात्म भाषा अशा रूपाने, किंवा 5 अर्थ जे दाखवतो आपण द्रव्यसंग्रहाच्या अपेक्षेने तशा रूपाने भावार्थामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा काय उपयोग अशा रूपाने सुद्धा महाराजांनी सगळ्या ग्रंथांचं विश्लेषण करून सांगितलंय। त्यातल्या काही ग्रंथांची नावं काय आहेत, समयसारची जयसेनाचार्यजींची टीका, त्याचा अनुवाद केला महाराजींनी आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ज्ञानासाठी आपल्या जीवनामध्ये काय त्याचा उपयोग आहे, किंवा एकच शब्द त्याचे अर्थ कसे काढले जातात, एकच वाक्य आहे तर त्याच्यातून अध्यात्म कसं दाखवलंय, हे महाराजांची शैली होती, कसं सांगत होते ते। तर त्याच्यावर थोडंसं सुशीलमती माताजींनी लेख लिहिलेला आहे महाराजींच्या साहित्यावर, मग त्याच्याविषयी थोडंसं विश्लेषण आहे ते वाचते।
परमपूज्य वीरसागरजी महाराजांद्वारा लिखित ग्रंथ संपदा, समयसार, अपर नाव सहज सत्य आनंद की सुलभ कला। इस ग्रंथ में म्हणजे महाराजांनी समयसारचं जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर समयसारच्या खाली हे नाव आहे, असं नाव आहे। म्हणजे जसं आपण तात्पर्य वृत्ती टीका म्हणतो, आत्मख्याती टीका म्हणतो, तसं महाराजजींच्या टीकेचं नाव आहे, हिंदी भाषांतराचं नाव आहे सहज सत्य आनंद की सुलभ कला। बघितलंय आपण, समयसारच बघितलंय पण असं महाराजींनी नाव हे केलंय की समयसार म्हणजे काय ग्रंथ अवघड काहीतरी रचना असं काहीतरी आपल्याला न समजण्यासारखं असं नाहीये, तर सहज आनंद मिळवण्याची ती कला आहे। इस ग्रंथ में सिद्धों की अतीन्द्रिय आनंद की जैसी जाति है वैसी जाति का आनंद अव्रती चतुर्थ गुणस्थानवर्ती जीव भोग सकता है। इस कुंदादि आचार्यों के मंतव्य को सहज सुलभ शैली में प्रदर्शित कर ग्रंथ की गरिमा ही बढ़ाई है। जे काय आचार्य कुंदांना सांगायचं होतं तो भाव जयसेनाचार्यजींनी खुलासा करून दाखवला। खूप अति सुलभ भाषेमध्ये करतात जयसेनाचार्यजी टीका, आणि त्याची पण पुन्हा अजून टीका केली, काय भाषांतर केलं महाराजजींनी अजून सोप्या भाषेमध्ये। आणि मग त्याच्यातून आपल्याला तर काय म्हणायचं ते माताजी म्हणतात म्हणून घोटून घोटून दिलंय तर बस ते प्राशन करून आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। असं काय म्हणायचं, तोंडात घातलंय आता गिळायचं फक्त आपल्याला हे एवढंच। असा मी तो आत्मा प्रत्यक्ष दाखवतो म्हणतात आचार्य, त्याला परत सगळ्या प्रमाणांनी सिद्ध केलं जयसेनाचार्यजींनी, आणि त्याचं परत पुढं जाऊन खुलासा करून सांगतायत महाराजजी चार्टच्या माध्यमातून किंवा आगम भाषा अध्यात्म भाषाच्या माध्यमातून, नयाच्या माध्यमातून। तर असं अशा रीतीने समयसारचं अध्ययन करण्यायोग्य आहे। जी महाराजींनी लिहिलेली टीका आहे तर त्या अनुवादाचं अध्ययन अवश्य करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सुद्धा प्रत्येक ग्रंथाचं स्वाध्याय करत असताना त्या पद्धतीने वाचता येणार, त्याच्यातून आपल्याला सुद्धा त्याचं मर्म कळणार, जे काय आचार्यांना सांगायचे भाव असतात त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकणार। अध्यात्म न्याय दीपिका। आज तक न्याय ग्रंथों की पढ़ाई बहुलता से खंडन मंडन वाद विवाद की दृष्टि से ही हो रही थी, लेकिन न्याय ग्रंथों में ओतप्रोत भरा हुआ अध्यात्म रस का द्वार खोलकर न्याय ग्रंथ सम्यक दर्शन प्राप्ति आनंद प्राप्ति के लिए भी अति उपयोगी है, और हम सम्यक दृष्टि है या मिथ्या दृष्टि इसका निर्णय कराने के लिए केवली या अवधि मनपर्य ज्ञानी की ज़रूरत नहीं है। ज्ञान की प्रमाण प्रामाण्य व्यवस्था जान लेने से हम ही हमारे सम्यक दर्शन का निर्णय कर सकते हैं। म्हणजे न्याय ग्रंथ म्हणजे आजकाल बाहेर सगळ्यांना तेच वाटतं, युनिव्हर्सिटीमध्ये ठेवतात ते हा विषय, आणि मग ते त्यातून जे दाखवायला पाहिजे ते नाही दाखवलं जात। मग ते इतकं क्लिष्ट करून त्याच्यामध्ये काहीतरी हे म्हणलं ना आता खंडन मंडन रूपाने, अन्य मतवादींचं सगळं विश्लेषण रूपाने, त्यांचे मतं समजून घ्यायचे, मग त्याच्यातून आपल्या मताचं मंडन करायचं। फक्त इथंपर्यंतच न्यायग्रंथांचा परिचय आहे सगळ्यांना, पण न्याय म्हणजे आपलं ज्ञान आहे हे दाखवलं महाराजांनी। कारंजाचे कारंजाचे समोर म्हणजे तीच दृष्टी आहे आज बाहेर सगळ्यांना। आता इथं पण जिथं अध्ययन करवतात ना, काय म्हणतात गुरुकुल असे काढलेले जे काय आहे तिथं जे शिकवतात ना न्याय ग्रंथ, ते याच भाषेमध्ये शिकवतात। म्हणून सांगितलं। तर काय सांगायला लागलेत वीरसागर महाराजजींनी जे काय साहित्य रचलं, कुठले कुठले तर समयसार, त्याचं दुसरं नाव सांगा, सहज सत्य आनंद की सुलभ कला। हे महाराजजींचा ग्रंथ आहे लिहिलेला, खूप सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजण्यासारख्या शैलीत सांगितलेलं आहे। मावशी
त्यामुळं त्याचं अध्ययन करा, कारण महाराजांनी आपल्यासाठी म्हणून ते सगळं इतकं त्यांचं जीवन घालून रचून ठेवलं आहे. आणि आपण किती वाचतो? अजून आम्ही गोष्टी वाचतोय, अजून आम्ही छोटं वाचतोय. कधी पुढं जायचं आपण? असं त्यातून शिकून आपल्याला जीवन जगता यावं त्यांच्यासारखं असे भाव ठेवून वाचायचं आणि त्यातून तो गाभा ग्रहण करायचा, तर त्यांच्या शिकवण्याचं सार्थक आहे, लिहून ठेवल्याचं सार्थक आहे. म्हणून समयसार वाचायचा आहे असं निश्चय करा आपल्याला. अध्यात्म न्यायदीपिका, तर त्याच्यामध्ये घाबरण्यासारखा विषय नाही आहे तो, हे सांगितलं महाराजांनी. म्हणजे काय म्हणायचं, ठोसपणा येतो उलट ज्ञानाला जेव्हा न्याय समजतो तेव्हा. मग न्याय म्हणजे आपलं ज्ञान आहे ते, जे आपलं कुठं वापरतो, कसं वापरतो, किती वापरतो किंवा का वापरतो, हे सगळं त्या न्यायातून सांगायला लागलेत. ज्ञानाचं कथन फक्त. आणि मग ते कुठं का वापरायचं, मग इतरांचं मंडन करायचं म्हणजेच आपल्या पण विचारांमध्ये ते भाव असतात चुकीचे, जे काय आपण मिथ्या मान्यता डोक्यात असणार आपले, तर त्याचंच खंडन होतं. इतरांना कोणाला समजवायचं नाही आहे, तर आपल्याच ज्ञानाला शांत करण्यासाठी ह्या ग्रंथांचं अध्ययन करायचं आहे. न्याय की प्रमाण प्रामाण्य व्यवस्था जान लेने से हम ही हमारे सम्यक दर्शन का निर्णय कर सकते हैं. कैसे? तो यह सेल्फ यूनिवर्सिटी है. हम ही सम्यक दर्शन का पेपर देने वाले विद्यार्थी है. सुपरवाइजर भी हम ही है. सम्यक दर्शन की जांच प्रमाण के प्रामाण्य की व्यवस्था के माध्यम से कर परीक्षा फल प्राप्त करने वाले भी हम ही है. काय पेपर लिहिणारे तुम्हीच आहेत, सुपरवायझर पण तुम्हीच आहे, चेक करून पास होणारे पण तुम्हीच आहे, चेक करणारे पण तुम्हीच आहे. कोणाचं काय करायचंय निर्णय बाहेर, कोणाला काय समजवायचंच नाही आहे. आणि मेन हां, म्हणून म्हणतात कोणाला विचारायला जाऊ नका मी सम्यक दृष्टी कसा होणार, कसं व्हायचं, मी झालो की नाही, हे पण तुम्ही कोणाला विचारून उपयोग नाही आहे. कारण तुम्ही विचारायला गेला तर समोरच्याला काय समजणार आहे? तुमच्या वेशाकडे बघून सांगेल की तुम्हाला सम्यक दर्शन होणार नाही. काय असं मी दिसेल असं बसा फक्त. कोण म्हणजे बाहेर दुसऱ्याला समजणार नाही आहे माझ्या ज्ञानाचं परिणती काय आहे, मला सम्यक दर्शन झालं की नाही, ह्याचा निर्णय मीच करणार आहे. मग बाहेर तुम्हाला भलेही लोक मिथ्यादृष्टी म्हणतील, भलेही सम्यक दृष्टी म्हणतील, तरीही ते प्रामाण्य नाही. म्हणून आपल्याला आपलं प्रामाण्य करता यावं ह्याच्यासाठी न्यायदीपिका शिका, हे सांगतायत. जैसे अन्य मतवादी शिवम में प्रमाणम कहते हैं, वैसे अज्ञानी रूढ़िवादी अरिहंतम में प्रमाणम कहकर पराधीन होते हैं. मग अरिहंत प्रमाण आहेत की नाही हो? हां, म्हणजे अरिहंतांनी सांगितलं तर मी सम्यक दृष्टी असं निराधार राहू नकात, त्यांच्या आधारावर राहू नकात. ते कधी सांगणार नाही आहेत आणि त्यांनी सांगितले म्हणून तुम्ही सम्यक दृष्टी आणि मिथ्यादृष्टी असं नाही. तुमच्या ज्ञानाचा निर्णय तुम्हाला करता येतो, ह्याचं विश्वास प्राप्त करा. अन्यथा तुम्ही सुद्धा रूढ़िवादित झाला. डंके की चोट पर ज्ञान के प्रामाण्य का निर्णय कराने की कला सिखाने वाले न्याय ग्रंथों के अध्ययन से यह पराधीनता लुप्त हो जाती है. म्हणजे जे कोणी अन्य गोष्टींचा आधार घेतात त्यांना न्यायग्रंथातून आपण सबक देऊ शकतो, हे सांगायला लागलेत. प्रामाण्याचा निर्णय करण्याची कला न्यायग्रंथातून मिळते, त्यामुळं पराधीनता नष्ट होते. आपल्याला वाटतं ना की मी सुखी आहे की नाही, मी सम्यक दृष्टी आहे की नाही, कोणाला विचारायचं असं वाटतंय. फार ज्ञानी लोक समोर आहेत, त्यांना विचारावं, त्यांनी सांगतील आपल्याला. मग त्यांनी सांगितल्यावर काय निर्णय करणार तुम्ही? मी सांगितलं तुम्हाला चला तुम्ही सम्यक दृष्टी आहे, तुम्ही काय करणार हो? कोणीतरी शिथिलाचारी होईल, कोणीतरी काय म्हणायचं स्वतःला अंडर एस्टिमेट करेल जर मी मिथ्यादृष्टी आहे म्हटलं तर. मग कशाला करू धर्म एवढे दिवस करून मी, जर मला अजून नाही झालं तर? म्हणजे दुसऱ्यावर तुम्ही किती विसंबून राहिला तरी पण उपयोग नाही. म्हणून सांगतायत जसं मरीचीला समजलं की तू तीर्थंकर होणार आहे भावी म्हटलं तर काय करायला पाहिजे होतं त्याने, काय केलं? म्हणजे आताच मी तीर्थंकर झालो ही भावना झाली त्याची. म्हणून असं होतंय की तुम्हाला म्हणतील कोणी तुम्ही आसन्न भव्य आहात, तुम्ही काय झालं लगेच झालोच मी सम्यक दृष्टी. आसन्न भव्य मिथ्यादृष्टी असतो का सम्यक दृष्टी? नाही, आसन्न भव्य हा मिथ्यादृष्टी असतो का सम्यक दृष्टी असतो?
आसन्न भव्यता गुणोदये सती असा शब्द वापरलेत ना 144 गाथेमध्ये, समयसारमध्ये. मग तो सन्मुख झालाय सम्यक्त्वाच्या, अजून मिथ्यात्वातच आहे. सम्यक दृष्टी भव्य आहे म्हणजे सम्यक्त्वाला प्राप्त करणारा आहे, पण अजून केलेला नाही आहे. मग तुम्हाला कोणी म्हणेल तुम्ही आसन्न भव्य आहात, तुम्हाला काय वाटलं? झालंच, म्हणजे मी लय ग्रेट, आणि सोडून दिला मग धर्ममार्ग, पुन्हा मग भ्रष्ट होणार. म्हणून सांगतायत निर्णय मला करायचंय, मला माझ्यासाठी जगायचं हे बघायचं. आता सगळं सोडणार नाही, तुम्ही करणार आहे, पण तरी सुद्धा मी काय ह्याची मला अनुभूती होऊ दे ना. किती वाटतंय असं आपल्याला, मला माझा परिचय व्हायला पाहिजे, मी जीव आहे ह्याची मला अनुभूती यायला पाहिजे. मी नाही आहे, मी सुवर्णा नाही, मी स्त्री नाही, मी आई नाही, पत्नी नाही. किती वाटतं असं आपल्याला. असं आतून जेव्हा वाटेल ना त्यावेळी सुटणार सहज, आणि ते होणार बाकीचं सगळं, ते काय सुटणार नाही आहे संसार. पण ते करत असताना त्यातून आपल्याला हे भेद कळायला पाहिजे, तर आपल्याला धर्म कळणार. आणि हेच मेन धर्म आहे हो, दुसरं काय धर्म नाही आहे. जे काय तुम्ही क्रिया करता ते शुभापर्यंतच थांबवणार आहे तुम्हाला, त्या पुढं जाऊ देत नाही. म्हणून सांगितलं ध्यानाच्या माध्यमातून आपला निर्णय करायला पाहिजे. इस ग्रंथ में समझने में सुलभता प्राप्त होने की दृष्टि से कौशल्यपूर्ण अनेक सचित्र चार्ट्स आदि है. आनंद प्रेमी जन इस अध्यात्म न्याय दीपिका रूप ज्ञान गंगा का रसास्वाद कर अतींद्रिय आनंद प्राप्त करे. वीरसागर महाराजींच्या साहित्यावर सुशीलमती माताजींनी एक्सप्लेनेशन लिहिलंय. छोटी पुस्तिकाएं है. अविरत सम्यक्त्विके शुद्धात्मानुभव की सप्रमाण सिद्धि, चारों अनुयोगों के आधार पर इस ग्रंथ की रचना की है. म्हणजे महाराजींचं साहित्य कुठले कुठले आहे त्याच्यामध्ये हे एक पुस्तक आहे. चतुर्थ गुणस्थानवर्तीला शुद्धात्मानुभव होतो ह्याच्यासाठी. इसमें आगम प्रमाण से अव्रती गृहस्थ शुद्धात्मानुभव कर सकता है, यह सिद्ध किया है. हर एक विद्वान या साधक को यह अति उपयोगी पुस्तिका है, इसका ज़रूर एक बार अध्ययन करे. ऐसी ही अनेक छोटी छोटी पुस्तिकाएं आज की दौड़ धूप में भी लोग सहजता से पढ़ सके व तत्वामृत प्राशन कर सके, इस पवित्र भावना से लिखी गई है, छपी गई है. म्हणजे महाराजांना तुमची स्टाईल माहिती आहे, तुमचं काय म्हणायचं शेड्यूल माहीत आहे, त्यातून तुम्हाला कळावं तुमची धारा काय ज्ञानाची, तुम्ही बाहेरच्या विषयात अडकलेले आहात, यातून तुम्हाला विषय मिळावा म्हणून महाराजांची धडपड असायची. आणि त्या रूपाने महाराजांनी सगळ्या ग्रंथांचं त्या साहित्यांची रचना केली. पुढं युक्त्यानुशासन. इस ग्रंथ का लेखन भी चालू था. 53 श्लोक लिखे गए हैं. इस अपूर्व देन का हर एक साधक अध्ययन करके आनंद मार्ग प्रशस्त करके वीरसागर जी महाराज जी के पथानुसारी सच्चे वीर ठहरेंगे. 53 श्लोक लिहिलेत असं लिहिलंय. यह ही अपनी सच्ची वीरता शूरता है. इसमें ही लोचन की उपयोगिता है, अन्यथा लोचन का उपयोग विदूषक जैसा है. काय हो लोचन म्हणजे पाहणे. लोचन काय म्हणायचं, डोळ्याची सफलता तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही ह्या शास्त्रांचं अध्ययन करणार, वाचणार. अन्यथा पाहणं म्हणजे तुमचं विदूषकासारखं आहे. म्हणजे काय त्याच्यामधून तथ्य नाही आहे, सत्य नाही आहे, काय त्याच्यातून प्रयोजन निघत नाही. म्हणून परमपूज्य महाराज जी की प्रेरणा से अष्टसहस्त्री, धवला आदि अप्राप्य मूल आगम ग्रंथों का पुनर्मुद्रण भी हुआ और हो रहा है. परमपूज्य महाराज श्री एक महाविद्यालय. अतीन्द्रिय आनंद का भोग लेने पर जो पेट में वह होठों पे आ जाता है, जे पोटात ते ओठात, मराठीचं हिंदी केलंय. इस न्याय से सहज ही विकल्प की भूमिका में भव्य जीवों का चारों अनुयोगों की सूक्ष्म से सूक्ष्म भी गुत्थियाँ समझा देते. जैनेतर भारतीय विदेशी अनेक जीव इस शांति सुधा सिंधु को पाकर कृतार्थ हो जाते, आनंद विभोर हो जाते. म्हणजे महाराजजी जे म्हणजे कशासाठी लिहिलं ते, जे पोटात ते ओठावर, त्यांनी स्वतः भोग घेत होते म्हणून इतरांना ते सांगू शकत होते. तुम्ही ज्या गोष्टीचा स्वाद घेतलाय तो सहज सांगू शकणार. कसा असतो गुलाबजामुन,
रसगुल्ला कसा असतो, ज्यांनी खाल्लाय त्याला माहिती आहे तो सांगू शकतो. मला रसगुल्लाच माहीत नव्हतं काय असते पहिल्यांदा. आत्ता माताजींना जेव्हा दिलं ना त्यावेळेस मला कळालं ते काय असते. मग ते असं यायचं अनेक पंडितांच्या प्रवचनामध्ये, रसगुल्ला खाताना आनंद येतो वाटतो. मला वाटायचं रसगुल्ला म्हणजे गुलाबजामुनच, पण ते वेगळं वेगळं असतं हे नंतर कळालं. म्हणजे ज्याला ते माहिती आहे स्वाद, ती गोष्ट माहिती आहे, तो एक्सप्लेन करून सांगू शकतो काय आहे ते चीज, काय आहे त्याचा स्वाद, काय आहे. आपल्याला काय म्हणायचं त्यावेळेस सुद्धा अनुभव होतो लगेच, जेव्हा आपण त्याचं नाव जरी घेतलं तरी ती टेस्ट येते लगेच तोंडामध्ये. मग तसं म्हटलं महाराजजीचा आनंदाचा भोग असं निरंतर असायचा. त्यामुळे ते जे भोगतायत ना ते सतत सांगायचे. स्वतः स्वाद घेत आहेत तर ते सहज एक्सप्लेन करून सांगू शकत होते. हां, त्यामुळे त्यांच्या त्या ज्ञानातून सुद्धा आनंद पाजरायचा. असं गोड वाटायचं का? म्हणजे तो उपदेश त्यांचा असा असायचा की आपल्याला त्या अनुभूतीपर्यंत नेऊन सोडून देईल. फक्त ते पुढचं पाऊल तुम्हाला उचलायचं एवढीच आवश्यकता. तर त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आता तो मार्ग मिळू शकतो. जो जो विद्यार्थी इस महाविद्यालय में प्रवेश पाता उसे उसकी भाषा में महाराज जी समझाते. एक बार इस महाविद्यालय में प्रवेश करने का सौभाग्य मिला आम्हाना. आत्मानंद की परम दिव्य कला ज्ञान कला सीख ली. जो जो ज्ञान है वह वह ध्यान है. श्लोक वार्तिक में भी कहा है सर्वस्य ध्यानस्य ज्ञानात्मकत्व प्रसिद्धे है. ज्ञान ध्यान इस तरह गणिती पद्धति से महाराज जी से देशना पाकर कृतार्थ हो गई और आत्मानंद की धुन में इतनी मस्त हो गई कि अपने आप दीक्षा सहज हो गई और परम सौभाग्यवश दीक्षा गुरु के रूप में महाराज जी का वरद हस्त प्राप्त हुआ. असं ते मला दृश्य समोर यायला लागलं. काय असणार महाराजजी शिकवत असणार आणि माताजी समोर बसून असं काय त्यांना भाव झाले असतील. इतकं वैराग्य झालं, इतकी ज्ञानात दृढता आली की दीक्षा झाली. आपल्याला साधं जाणून घेण्याची तीव्रता होत नाही. दीक्षेचे परिणाम होण्यासारखं काय असेल त्या शक्ती, त्या वचनामध्ये, त्या शब्दांमध्ये. पुरुषार्थी म्हणजे काय म्हणायचं, गुरुही तसे आणि शिष्यही तसा होता. म्हणून आज इथं गुरुच्यात शक्तीने, आमच्यात आणि ते जे ऐकतात त्याच्यामध्ये शक्तीने असे. एक अनूठा उपक्रम धर्म ध्यान शिबिर. ध्यान की जाज्वल्य. हां, म्हणजे हे सांगायचं त्याच्यातून की ते महाविद्यालय आहेत. महाराजजी म्हणजे एक महाविद्यालय होते आणि त्यांच्या समोर येणाऱ्याला ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये कला मिळायची तशी शिकायची. तर त्यासाठी मध्ये पण उदाहरण सांगितलं होतं. कोणी शेतकरी आले होते आणि ते सोलापूरमध्ये महाराजजींचं प्रवचन झाल्यावर येऊन समोर बसले आणि त्यांचं काहीतरी चाललं होतं डिस्कशन. मग महाराजजींनी आता त्यांना तत्व थोडी आहे, असं काय अवघड शब्दन गाथान ते समजणार नाही आहे, मग त्यांच्या भाषेमध्ये समजवायचं होतं त्यांना. म्हणले धर्म म्हणजे काय आहे, आपले 3 उपयोग असतात, अशुभोपयोग, शुभोपयोग आणि शुद्धोपयोग. मग तुम्ही कशासाठी करताय धर्म? शुभासाठी धर्म करताय तर पुढं सरकू शकणार नाही. म्हणून शुद्धोपयोग म्हणजे स्वतःच्या आत्म्याला जाणणं हा धर्म आहे, आनंदाने जगणं हा धर्म आहे, आपला स्वभाव जाणणे हे जाणणं हा धर्म आहे. मग हे समजून घेण्यासाठी त्यांना सांगितलं उदाहरण की तुम्ही धान्य का पेरता, काय म्हणायचं, का शेती करता, धान्याच्या प्राप्तीसाठी. म्हणून मग धान्याच्या प्राप्तीसाठी करता का कडब्याच्या प्राप्तीसाठी करता? धान्य पाहिजे या उद्देशाने आपण शेती करतो तर कडबा सहज प्राप्त होतो. मग तसं सांगितलं शुद्ध स्वभावाला जाणण्याच्या दृष्टीने धर्म करा तर त्यात कडबा आहे हा शुभभाव, पुण्यासाठी धर्म करू नका. पुण्य म्हणजे धर्म नाही असं सांगितल्यावर त्यांना इतका आनंद व्हायचा, समोरच्यांना आपल्या भाषेत समजायचं त्यामुळं. आणि इवन एक जण आले होते म्हणे, कोण असं गरीब गावातले कुठले तरी असे आले होते खेड्यातली लोक, आणि त्यांना पण समजण्यासाठी कसं सांगितलं, म्हणले आपण धर्म किती करतो, आपल्याला वाटते मंदिरात दर्शन केलं धर्म झाला, दिवसभरामध्ये शून्य असतं. काय काय करतो दिवसभरामध्ये धर्म म्हणून, जाऊन येतो मंदिरात आम्ही पूजा करतो बास, वाचतो कधीतरी आधीमध्ये बास. म्हणजे धर्म दिवसभरात घोळतो का आपल्या ज्ञानामध्ये?
मग याच्यासाठी सांगितलं. ते म्हणाले की आम्ही करतो पण आम्हाला काय त्याचं फळच मिळत नाही किंवा काय त्याचं आनंद येत नाही किंवा आमचं संकट नष्ट होत नाही असं कोणी विचारलं असेल तर महाराजजींनी सांगितलं आपण धर्म किती करतो आणि किती करायला पाहिजे. म्हटले तुम्ही स्वयंपाकाची भांडी असतात घरामध्ये ती फार दिवसापासून चिकन धरलेली असतील, काय म्हणायचं एकदम घट्ट बसलेलं चिकन आहे त्याच्यावर आणि त्याला तुम्हाला धुवायचं आहे. कसं धुणार? पाणी सोडून खळखळ हलवून धुवून टाकलं किती निघालं हो? जेवढं ते जास्त चिकन बसलेलं आहे तेवढा जास्त रेटा मारावा लागतो तर ते धुतलं जातं. तसं म्हणले महाराजजी की रागद्वेषाचे मोहाचे संस्कार इतके घट्ट बसलेले आहेत आपल्यावर, त्याला अनादीपासून जे हे संस्कार आहेत त्याला काढायचं तर किती रेटा मारावा लागेल. मग किती संस्कार पाहिजे त्यासाठी आपल्याला. सतत भेदविज्ञानाची धारा अशी ठेवा ते धुवून धुवून निघून जायलाच पाहिजे आणि असा आत्मा आपल्याला स्वच्छ दिसायला पाहिजे. आपण सतत मोहाचे संस्कार करतोय तर कुठून निर्मोह आत्मा दिसायचा, कुठून वितरागता प्राप्त व्हायची. म्हणून असं महाराजींच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे होती. नाही गेलात तुम्ही, तुमची चूक. तर जे महाराजींच्या हाताखाली तयार झाले ते बेस्ट तयार झाले. ज्यांना त्यांचं वचन मिळालं, त्यांचे उपदेश मिळाले ते कृतार्थ झालेत. म्हणून माताजींनी वाक्य किती छान लिहिलं आहे. महासौभाग्यवश दीक्षा गुरु के रूप में महाराज जी का वरद हस्त प्राप्त हुआ. आणि महाराजजी असं लूज नव्हते, काय म्हणायचं का शिष्य कोणीही असू दे, कितीही तो जिज्ञासू असू देत, काय म्हणायचं ते त्यांचे रूल्स म्हणजे रूल्स होते, स्टँडर्ड एकदम. त्यामुळे जेव्हा महाराजजींनी दीक्षा दिली माताजींना त्यावेळेस माताजी सांगतात महाराजजींनी 3 रूल्स सांगितले. जर तुम्हाला पटत असेल तर दीक्षा घ्यायची, नाही तर नाही. पहिलं सगळ्यात मोठं होतं की दीक्षा घेतल्या घेतल्या तुम्हाला मायापासून दूर राहावं लागेल. म्हणजे स्त्री आणि पुरुष एकत्र राहायचं नाही, इतकं कट्टर नियम होता. कितीही तो चांगला आणि गुणी शिष्य असू देत, स्त्री आणि पुरुष एकत्र राहायचं नाही. माताजी पण किती सरळ. बर असं आम्ही आता जावं म्हणलं आम्हाला सोडून तर आम्ही नाही जाऊ शकत, पण महाराजींनी सांगितलं की माताजी तयार. दुसरं सांगितले पुरुषांकडून शिकायचं नाही, कारण कधी दृष्टी बदलेल, कधी विचार बदलतील आणि कधी भ्रष्टता येईल सांगता येत नाही. त्यामुळं कट्टर राहण्यासाठी, आपल्या प्रतिज्ञेचं निर्वहन शेवटपर्यंत निर्दोष करण्यासाठी. आणि तिसरं सांगितलं वाहनातून प्रवास करायचा नाही, जरी तुम्ही क्षुल्लिक आहात तरीसुद्धा, कारण त्याच्या निमित्तात खूप मोठा दोष लागतो. जेव्हा गाडी चालवणार तर त्याच्या खाली जीवांची हिंसा होणार, काय दिसणार आहे? प्रमार्जन करू शकणार आहे का? काय मुंगी वगैरे दिसू शकणार आहे? त्यामुळे दीक्षा जर घेणार तर वाहनाची परमिशन नाही. आणि या सगळ्या गोष्टींना सहज त्यांनी तयार माताजी. अशी काय म्हणायचं समोर पात्र शिष्य पाहिजे ना, तर ते काय म्हणायचं सुवर्ण पात्रातच ते दूध राहतं सिंहिणीचं. हां बरोबर. भावनावश धर्म करू शकत नाही कोण, भावुक असणारा, आणि त्याला धर्मामध्ये स्थान नाही. भाऊक असणाऱ्याला माताजी पण तेच म्हणतात. नंतर काहीतरी शिकायचं असेल महाराजांकडून तर ये जा करत होते की माताजी पण असं राहायचं नाही एकत्र. आता संयोगवश एकदा नातेपुतेमध्ये आला की सगळा संघ एकत्र आला होता, पण जवळ राहत नव्हते ते. एकतर हे त्यांच्या साईडला आणि हे दुसरीकडं असं, आणि मग परत विहार करून दुसरीकडंच असं एकत्र राहायचं. तुमच्याच अधीन राहणार, तुमच्या आधाराने राहणार, अशी पद्धत महाराजांची नव्हती. महाराजांनी सगळ्यांना स्वतंत्र बनवलं, स्वतंत्रता दाखवली, इवन ते स्वतंत्र जगले. म्हणून त्यांच्याकडून काय म्हणायचं, जे काय मिळेल वाचायला, बघायला, शिकायला, सगळ्यातून ज्ञान पाझरते. एक अनूठा उपक्रम धर्म ध्यान शिविर. ध्यान की जाज्वल्य मार्गदर्शक तीर्थंकरों की प्रतिमा ध्यान मुद्रा में होकर भी आज कई लोग जनमानस में भ्रम पैदा कर रहे हैं कि पंचम काल में शुद्ध आत्मध्यान ही नहीं हो सकता, या साधु ध्यान कर सकते हैं, अव्रती गृहस्थ नहीं. या थेरोटिकल कई लोग आगम अध्ययन ही करते हैं लेकिन प्रैक्टिकल प्रात्यक्षिक नहीं करते. इन सब कपोल कल्पनाओं का भंडाफोड़ करने के लिए ध्यान शिविर को अनेक जगह आयोजन कर प्रचार किया.
काय म्हणायचं, महाराजींचं सगळ्यात मोठं प्रयोग आहे तो. कारण त्या काळामध्ये इतरांना कोणालाही ध्यानाची कला माहीत नव्हती, मान्य नव्हती, त्याचं काय ते इतरांना सांगण्याचं पद्धत नव्हती. त्यामुळे महाराजींनी जे केलं ते सगळ्यात बेस्ट कार्य केलं, जे त्यांनी ध्यानाचं स्वरूप दाखवून दिलं. आणि स्वतः काय म्हणायचं ते ध्यान शिबिराचे पण बसला होता ध्यान शिबिराला. म्हणजे त्यांनी जे केलेले नियम आहेत ना, एकदम काटेकोर नियम आहेत, जेणेकरून तुम्हाला चंचलताच होऊ नये, बाहेरचा विचार येऊ नये. जर तुम्ही खरे साधक असणार तर त्या 10 दिवसात काय म्हणायचं भेद जाणूनच बाहेर पडायला पाहिजे, अशी ती पद्धत त्यांची. ध्यान शिविरार्थी को प्रथम 5 दिन वस्तुनिष्ठ विज्ञान की मूलभूत जानकारी स्वरूप श्री जैन सिद्धांत प्रवेशिका का जीवन में उपयोग घटाकर सिखाया जाता और अध्ययन के उपरांत ही शिविर में शामिल किया जाता. इसका लाभ यह होता है कि शिबिर के उपरांत घर में भी, कशासाठी शिबिर करायचं आहे, जाऊन तिथं एक 10 दिवस चेंज म्हणून जायचं नाही आहे राहायला. 11व्या दिवशी किती ध्यान केलं, 12व्या दिवशी, त्याच्या पुढच्या महिन्यात असं हळूहळू सगळं शून्य. त्याच्यासाठी नाही आहे. ध्यान शिबिर कशासाठी करायला सांगितलं महाराजांनी, त्या 10 दिवसात तुम्हाला दाखवून दिलं कसं करायचं आहे तुम्हाला रोजच्या लाईफमध्ये. मग ती कला घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि संसारात ते फॉलो करायचं आहे. पण आपण ते तिथले 10 दिवसात त्या रूममध्ये ठेवलं होतं ना, बसवलं होतं, तिथंच केलं आणि तिथून बाहेर पडलं की सगळं तिथंच सोडून आलो. असं नाही करायला पाहिजे, हे सांगतायत. शिविर के उपरांत घर में भी हर रोज ध्यान करके चिंता मुक्त जीवन जीते हैं. जिस ध्यान साधना से भवरोग मिटता है तो ये तुच्छ भाव रोग अपने आप मिट जाते हैं. भवरोग जिथं संपतो तिथं हे भाव का नाही संपणार. असंच विचार आला काल परवा मला, किती आपण हे लाईफ आपलं किती आहे हो, लय 50-100 वर्ष लई. आणि ह्याच्यामध्ये एखाद्या जीवाशी आपला संयोग होतो, त्याच्याविषयी आधी अनुराग होतो, अतिद्वेष होतो, काहीतरी. किती काळाचा हो संबंध, समजा एक 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. पण त्याचं संस्कार जे करून घेतो ना आपण, त्यांनी मला असं बोलले किंवा त्यांनी मला अशी वागणूक दिली, माझी निंदा केली, हे जे संस्कार करून घेतो ना, भवाभवाचा नाश होतो त्याच्या निमित्तात. समजतं का आपल्याला. म्हणजे एक सिरियसली बघायला पाहिजे, काय ते व्हास्ट दृष्टिकोन ठेवा. म्हणजे आपलं जे मला अनुभव आलं ते अनुभव घ्या तुम्हाला. म्हणजे भावासाठी आपण अडकतोय, एवढ्याशा तुच्छ भावासाठी, त्याच्या निमित्तात आपण आपले अनंत भाव खराब करतोय हे कळत नाही. म्हणून आत्ता सावधान व्हा, त्या मला कुठल्या परिणामात अडकायचं नाही आहे. कोणाचं कोणाशी काय असेल तिथल्या तिथं मिच्छामी दुक्कडम संपवून पुढं सरकायचं आहे, हे शिकवलं महाराजींनी. म्हणजे भवरग संपवायचा विचार ठेवा, भाव काय संपणारच आहेत, काय त्याच्यामध्ये शक्ती त्या भावामध्ये. आपल्याला अनंत भवाचं तयारी करतोय असल्या चुकीच्या परिणामांनी आपण. म्हणून एक भेद विज्ञान आहे, ते सगळ्या भावाचा आणि भवाचा, भावांचा, सगळ्यांचा नाश करतो. कोणाकोणाचं करायचं आहे हो, भाऊचा नव्हे. जिस ध्यान साधना से भवरोग मिटता है तो ये तुच्छ भाव रोग अपने आप मिट जाते हैं. इस शिविर में व्यसन मुक्ति, दुख मुक्ति आदि साइड इफेक्ट हो जाते हैं. मूलभूत जानकारी बिना ध्यान संभव नहीं हो पाता. इसलिए कड़ा अनुशासन पूर्वक, अध्ययन पूर्वक ही ध्यान शिविर में शामिल किया जाता और 10 दिन मौन पूर्वक साधु की तरह शिविरार्थी शिविर में साधना करके आनंद स्वरूप ध्रुवधाम में क्रीड़ा कर जीवन के अनमोल क्षण आनंदमय बिताता है. विदेशी लोग, उदाहरणार्थ जर्मनी के मार्क्यूस मोसेनर भी ध्यान शिविर का अनुभव लेकर आनंद कला को प्राप्त होकर कृतार्थ हो गए. कोण कोण येऊन कल्याण करणार होतं, काय म्हणायचं ते, कुठला जीव तो जर्मनीचा, त्याचं सानिध्य मिळायचं होतं आणि कल्याण व्हायचं होतं. पण काय म्हणायचं, आपल्या जवळचे असणारे लोक रिकामे राहायचे असतात असं. हम भी एक बार उसका अनुभव जरूर लेकर मानव जीवन की सफलता करे. म्हणून ध्यानाचं अवलंबन आपण घेतलं तर आपल्याला सुद्धा महाराजींची देण आहे ती,
ती आपल्याला प्राप्त होईल आणि सहज सुलभ जीवन जगण्याची, आनंदमय जीवन जगण्याची कला आपल्यामध्ये पण विकसित होईल. म्हणून महाराजींच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्या. त्यांनी आपलं जीवन घातलं तर आपल्या ज्ञानाला थोडंसं त्याच्यामध्ये घाला आणि आपलं साफल्य करून घ्या. आपल्या जीवनामध्ये तशीच ध्यानाची, ज्ञानाची परिणती असावी, अतिंद्रिय आनंद भोगण्याचं सतत धारा असावी, हा विचार ठेवा तर आपलं कल्याण आहे. जाणा चेतनमय आत्मा अचेतन वस्तूंपासून भिन्न जाणा. पहा, या आत्म्याला परद्रव्याची, परभावाची आवश्यकता नाहीच. ज्ञान हा माझा स्वभाव आहे, सुख हा माझा स्वभाव आहे. त्यासाठी मी पराधीन नाहीच. भेदविज्ञान करा. मी तर जीव आहे. माझ्यामध्ये राग, द्वेष, मोह, विकारी भाव नाहीतच. परमपवित्र स्वभाव जाणा, स्वच्छ स्वभाव जाणा. या जगात माझा कोणीही द्वेषी नाहीच, वैरी नाहीच, शत्रू नाहीच. सर्वांना जीव पहा. समता स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन.